तर नवी मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। आतापर्यंत 33,000हून अधिक गणेश मूर्तींचं विसर्जन पूर्ण झालंय। नवी मुंबई महानगरपालिकेतील गणेश विसर्जनावेळी प्लास्टिकच्या वापरावरती बंदी घालण्यात आली। आतापर्यंत तब्बल 33,000 गणेश मूर्तींचं विसर्जन पार पडलंय। हा उत्साह शांततेत पार पडावा, सुरक्षिततेच्या वातावरणात पार पडावा आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा यासाठी पालिका प्रशासन, नवी मुंबई पोलीस यंत्रणा ही सतर्क आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। सध्या आपण हे दृश्य पाहतोय ते नवी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज येथील आहेत। आपण पाहताय नवी मुंबईमधील 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे गणपती आणि 7 दिवसाचे गणपती असे मिळून जवळपास आतापर्यंत 33,000 गणेश मूर्तींचं या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे। जवळपास 22 नैसर्गिक तलाव आणि 33 जे आहेत कृत्रिम तलाव जे नवी मुंबई महानगरपालिकेकडून याचं आयोजन केलं होतं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय नवी मुंबई पोलिसांकडून खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। जवळपास 2,400 पेक्षा पोलीस कर्मचारी, 11 ACP आणि 7 DCP असा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर 27 तारखेपासूनच पोलीस यंत्रणा सज्ज आहे। त्याच्यानंतर 29 तारखेला सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आला आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर कुठेतरी पोलिसांना फार मोठी या ठिकाणी कसरत करावी लागली आहे। एकंदरीत ही परिस्थिती जर पाहिली तर नवी मुंबई महानगरपालिकेकडून खूप मोठ्या प्रमाणात आहे गणेश विसर्जनासाठी जे आहे या ठिकाणी हा जो बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि तसेच त्यांचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात होणार आहेत। आपण जर पाहिलं समोर या ठिकाणून जे आहेत तुर्बा असो, APMCचा राजा असो, बरेच मोठमोठे गणेश मूर्त्या ज्या आहेत इथून असे सरळ येणार आहेत आणि या राईट साईडला म्हणजे आपण या ठिकाणी जे बोर्ड लावलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकातून या मूर्तींचं विसर्जन इथून असंच त्या पुढे खाली ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी जे आहे विसर्जनाची सगळी व्यवस्था जी आहे नवी मुंबई पालिकेकडून करण्यात आलेली आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।